नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लक्षात घ्या, काय पाहायचं आज आपण पाहू संस्कृत मधले जे काही शब्द असतात ते मराठीमध्ये जसे ॲज इट इज येतात है ना, ते पाहू. कारण काय आहे ना, ते जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन तुम्हाला या परीक्षेमध्ये काय जाते विचारल्या जाते, खास करून IBPS पॅटर्नवर है ना. जे काही IBPS पॅटर्नवर तुमच्या एक्झाम होऊन राहिल्या, वन डे एक्झाम किंवा सरळ सेवा भरतीच्या है ना, त्याच्यामध्ये विचारल्या जाते है ना. तत्पूर्वी ना मजा येत असेल तुम्हाला, येऊन राहिली का मजा? हा, कशाची सर? तुमचे तर लेक्चर सिरियस असतात. अरे SSCच्या बाबतीत बोलतोय मी है ना. चालू आहे ना तिकडे, मला क्रेडिट द्या, तुम्ही क्रेडिट घ्या, मला क्रेडिट घ्या है ना. लक्षात घ्या, त्यांचं जे काय चाललंय ते त्यांना करू देत है ना. आगामी एक्झाम चालू आहे आणि येणारी आहे. जवळपास आता SSC CGL येणार आहे ना. आणि वर्षापासनं म्हणजे जवळपास 1 वर्ष झालं, कोणी सिनियर असतील 2 वर्षापासून 3 वर्षापासून आपण काय करून राहिलो, प्रिपरेशन करून राहिलो. त्याच्यामुळं त्या मुद्द्यांवर फोकस न करता सरळ आपल्या फक्त काय करा, एक्झामवर फोकस करा, आपल्या अभ्यासावरती फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा. बरोबर आहे ना. आता त्यांचे ते रील्स येतील, तो एक टीचर दुसऱ्या टीचर बद्दल काहीतरी बोलल, दुसरा टीचर तिसऱ्या टीचर बद्दल काहीतरी बोलल, ग्रुपिझम होईल है ना. एक इन्स्टिट्यूट दुसऱ्या इन्स्टिट्यूट बद्दल काही बोलल, त्यांचंही मनोरंजन होईल, त्यांना व्ह्यूज येतील, व्ह्यूजच्या मार्फत सबस्क्रायबर वाढतील, सबस्क्रायबरच्या मार्फत काय होतील, कोर्स विकल्या जातील. बरोबर आहे. प्रत्येकाचा आपापला फंडा असतो. पण त्यात तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की जे येणारी एक्झाम आहे, जी SSC आहे, CGL असो, MTS असो, CHSL असो, CPO वगैरे असो, बरोबर है ना, त्या एक्झामचा जो काही आपण मेहनत करून राहिलो, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, बरोबर है ना, तर ती आपल्या हातून जायला नको. त्याच्यासाठी रील्सवर आणि कॉन्ट्रोवर्सीवर जरा कंट्रोल करा है ना. लॉकडाऊनचा पिरियड होता तो ठीक आहे, तो निघून गेला. त्यात कॉन्ट्रोवर्सी चालल्या, कॉन्ट्रोवर्सी कोणी लहानाचं मोठं झालं, मोठ्याचं लहान नाही झालं, सगळे लहानाचे मोठे झाले, क्वालिटी असो नसो, राईट. ठीक आहे. आजचा लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की फक्त आणि फक्त काय करा, कॉन्ट्रोवर्सीवर लक्ष न देता अभ्यासावर लक्ष द्या. क्लिअर आहे का है ना. तर लक्षात घ्या, आजचा टॉपिक काय आहे, संस्कृत मध्ये जे काही शब्द आहेत, संस्कृत मध्ये जे शब्द आहे ते मराठीमध्ये काय झालेले, जसेच्या तसे विचारले आलेले. तत्सम तद्भव है ना, तत्सम शब्द असतात, तद्भव शब्द असतात. क्लिअर आहे ना. तेच पाहतो आपण, जे तुम्हाला काय झालेलं आहे IBPS पॅटर्न मध्ये मराठी एक्झाम मध्ये विचारले गेलेले. चला, पहिला शब्द कोणता आहे, इम्पॉर्टंट शब्द आहे है ना. कोणता आहे, आठवते का काही? पेपर दिले आहेत ना सगळ्यांनी, याचे तलाठी वगैरे, नगर परिषद वगैरे झालेले आहेत ना. भगिनी, पहिला शब्द काय आहे, भगिनी. आपल्याकडे भगिनी हा शब्द मुळात कुठल्या लँग्वेजचा आहे, हा संस्कृत लँग्वेजचा शब्द आहे. भगिनी आपल्या याच्यामध्ये बहिणी म्हणतो आपण त्यांना है ना. भगिनी आणि भगोन्यांनो है ना, भगिनी आणि काय म्हणतो, भावांनो. लक्षात घ्या, बंधू आणि भगिनींनो म्हणतो ना, त्यातला हा जो भगिनी आहे हा मुळात कोणत्या लँग्वेज मधला, कोणत्या भाषेचा आहे, संस्कृत मधला शब्द आहे ना. आणि तो जसाच्या तसा कुठे आलेला आहे रे भाऊ, मराठीमध्ये विचारला गेलेला आहे ना. तसाच आहे. आणखी कोणता आठवते, आणखी कोणता शब्द आहे त्याच्यामध्ये? सावित्री आहे, सावित्री, राईट, सावित्री. आणखी बरेच आहेत असे, सावित्री आहे, सरस्वती आहे, साध्वी आहे है ना. सावित्री, नंतर सरस्वती, नेक्स्ट साध्वी, नंतर आणखी आठवतात? यस, विद्यार्थिनी, है ना. हे जे शब्द आहे हे मुळात मराठीचे आहेत का? नाही, हे मराठीचे नाही आहे. हे कोणाचे?
संस्कृत भाषेचे शब्द आहे आणि ते जसेच्या तसे कुठे आलेले रे भाऊ, मराठी या भाषेमध्ये आलेले. बरोबर आहे. एक्झाम मध्ये विचारतात म्हणून आपण घेतो. हे जे आपलं शब्दार्थ चालू आहे ना, एक लेक्चर मिळालेलं आहे तुम्हाला शब्दार्थावरती, है ना. हे सेकंड लेक्चर घ्या. तर सेकंड मध्ये काय आहे, पहिला वर्ड काय आहे, भगिनी. भगिनी जसाच्या तसा आलेला आहे. नंतर सावित्री, सावित्री नाव आहे. नंतर सरस्वती, सरस्वती सुद्धा नाव आहे. साध्वी, साध्वी, है ना. नंतर विद्यार्थिनी, विद्यार्थिनी सुद्धा काय आहे, संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे, आणखी काय असते, यस, सम्राज्ञी. सम्राज्ञी, है ना. हा सुद्धा शब्द आहे सम्राज्ञी. सम्राज्ञी सुद्धा कुठून आलेला आहे, संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे. एक लक्षात घ्या, हे सगळे जे काही शब्द आपण इथे बोर्डवर घेऊन राहिलो किंवा आजच्या लेक्चर मध्ये घेतोय, ते सगळेच्या सगळे शब्द एक्झाम मध्ये आलेले आहे. त्यामुळे या शब्दांना हयगय करायची नाही, वॉच करूनच जायचं जर एक्झाम कुठे असेल तर. खास स्पेशली करून वन डे एक्झाम ज्या सरळ सेवा भरतीवाल्या असतात आणि ज्या TCS किंवा IBPS पॅटर्न नुसार त्या एक्झाम मध्ये म्हणजे विचारल्या जातात, है ना. TCS आणि IBPS पॅटर्न नुसार ज्या काही एक्झाम होतात त्या एक्झाम मध्ये हे क्वेश्चन विचारल्या जातात की बाबा तत्सम शब्द कोणता आहे, तद्भव शब्द कोणता आहे, है ना. जो संस्कृत मधून डायरेक्ट मराठीमध्ये आलेला शब्द कोणता आहे, किंवा मराठीचे काही असे शब्द आहेत की जे इतर लँग्वेज मध्ये युज केले जातात, आहे की नाही. तर लक्षात घ्यायचं एवढं. मग पहिला शब्द कोणता पाहिला आपण, भगिनी. भगिनी आपल्या मराठी याच्यामध्ये आपण बहिणी वगैरे म्हणतो. सावित्री, सरस्वती, साध्वी, विद्यार्थिनी, नंतर सम्राज्ञी. आणखी काही आठवतात का रे, सुहासिनी, सुहासिनी, सुहासिनी. नंतर धरित्री, धरित्री, धरती, है ना. धरती, धरतीला संस्कृत मध्ये काय म्हणतो आपण, धरित्री म्हणतो. ठीक आहे. आणखी नवमी, भागीरथी, नवमी भागीरथी. क्लिअर आहे का, समजून राहिलं. सुहासिनी, हा इथे स्पेलिंग आहे थोडासा प्रॉब्लेम, घेऊन घ्यायचा. सुहासिनी. इथपर्यंत क्लिअर आहे का, क्लिअर आहे इथपर्यंत. किती वर्ड झाले ते, 10 वर्ड झालेले आहेत. पहिला वर्ड काय आहे, भगिनी, बरोबर. दुसरा वर्ड सावित्री, तिसरा सरस्वती, साध्वी, विद्यार्थिनी, सम्राज्ञी, सुहासिनी, धरित्री, धरित्री, राईट. नंतर नवमी, है ना, जी 9 दिवसाची असते, आणि भागीरथी. हे सगळेचे सगळे जे काही शब्द आहेत ते काय, कोणते शब्द आहेत रे बाबा, संस्कृत मधून मराठीत विचारल्या गेलेले शब्द किंवा जसेच्या तसे आलेले शब्द. विचारले गेलेले नाही म्हणत आपण, एक्झाम मध्ये विचारले गेलेले, है ना. पण संस्कृत या भाषेतून मराठी या भाषेमध्ये जसेच्या तसे शब्द आलेले जे काही शब्द असतात ते शब्द आहेत. क्लिअर आहे का इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. चल, काय आणखी, आणखी काय असते, योगिनी, योगिनी, राईट. आणखी आठवतात का रे, लास्ट काय, हा एक्झॅक्टली काय, रजनी. कुली येऊन राहिला रे भाऊ, रजनी भाऊचा, रजनी सरांचा काय होत आहे, कुली येत आहे, है ना. रजनी, रजनीकांत मधला रजनी, है ना. रजनीकांत मधला रजनी. क्लिअर आहे का. आणखी महिषासुर मर्दिनी, महिषासुर मर्दिनी. महिषासुर मर्दिनी. आणखी आठवतात कोणाला, जसा हा नवमी आहे तसा आपण अष्टमी, अष्टमी करता ना, अष्टमी,
अष्टमी सुद्धा काय आहे, संस्कृत मधला शब्द आहे. किती नंबर आहे, 13. अष्टमी. राईट. आणखी आहेत ना भरपूर शब्द आहेत असे. पराक्रमी आहे, पराक्रमी. नंतर पल्लवी, गायत्री, चतुर्थी है ना. पराक्रमी, पराक्रमी, नंतर पल्लवी, आणखी गायत्री, नंतर चतुर्थी. आणखी आठवतात, आणखी काही आठवत असेल तर सांगा. चला 1 बाय 1. है ना. कोणतं आहे आणखी, आणखी कोणतं आहे. सहचरणी, सप्तमी, नंतर सांख्यिकी. सहचरणी, सहचरणी, नंतर सप्तमी, सांख्यिकी, सांख्यिकी. हे जे सगळेच्या सगळे शब्द आहेत. कोणता आहे पहिला घेतला आपण भगिनी, बरोबर. नेक्स्ट काय आहे, सावित्री. राईट. थर्ड काय आहे वाचोड, सरस्वती. नंतर साध्वी, विद्यार्थिनी, रजनी. नंतर सम्राज्ञी, सुहासिनी, धरित्री. नवमी भागीरथी, योगिनी, महिषासुर मर्दिनी है ना, महिषासुर मर्दिनी. अष्टमी पराक्रमी, पल्लवी, नंतर गायत्री, चतुर्थी, सहचरणी, सप्तमी, सांख्यिकी. सगळेचे सगळे वर्ड काय झालेले आहेत, एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. राईट. एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. याच्यामध्ये काय एक्सप्लेन करण्यासारखं काही आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये काय एक्सप्लेन करणार आहे, भगिनी. भगिनी म्हणजे बहिणी होतात ना मराठीमध्ये. सावित्री नाव आहे, सरस्वती काय नाव आहे, नदीचं नाव होतं ते. आणि आता याच्यामध्ये असतात माणसामध्ये नाव आहे ते स्त्रियांचं. साध्वी तो कळते ना तुम्हाला. विद्यार्थिनी है ना. नंतर रजनी, सम्राज्ञी, सुहासिनी, धरित्री, नवमी, भागीरथी. याच्यामध्ये काय एक्सप्लेन करायचंय, वर्ड आहे फक्त. काय करावं लागेल तुम्हाला, लक्षात ठेवावं लागतील है ना. लक्षात काय ठेवावं लागेल, हा मेन पॉइंट आहे. काय की संस्कृत मध्ये जे काही शब्द आहेत ते मराठीमध्ये सुद्धा काय झालेले आहेत, जसेच्या तसे विचारल्या गेलेले आहेत. आणखी आठवते का रे, आणखी आठवते? सांगा 2-4 आणखी. मर्म भेदी, मर्मभेदी. आणखी मर्मभेदी. आणखी श्रीमती. यस, श्रीमती, श्रीमती. नंतर माधवी, माधवी. राईट है ना, माधवी. आणखी काय आहे मागे, भ्रमंती. प्रत्येकालाच आवडते भ्रमंती. आणि एक काय 25 प्रौढी है ना, प्रौढी. लक्षात घ्या कोणते शब्द पाहून राहिलो आपण, संस्कृत मधून मराठी मध्ये आलेले जसेच्या तसे शब्द. जसा भगिनी, राईट, संस्कृत मधला शब्द आहे, कुठे आला, मराठीमध्ये आला. सावित्री संस्कृत मधला आहे, कुठे आला, मराठीमध्ये आला. सरस्वती संस्कृतचा शब्द आहे, कुठे आला, मराठीमध्ये आलेला आहे. साध्वी, विद्यार्थिनी, रजनी, मर्मभेदी, श्रीमती, नंतर सम्राज्ञी, सुहासिनी, धरित्री, नवमी, भागीरथी, योगिनी, महिषासुरमर्दिनी, नंतर माधवी, भ्रमंती. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत है ना. नेक्स्ट काय होतं आपल्याकडे, अष्टमी, पराक्रमी, पल्लवी, गायत्री, चतुर्थी, सहचरणी, सप्तमी आणि काय सांख्यिकी. क्लिअर आहे ना. किती झाले, 25 झाले. मोर दॅन इनफ आहे. राईट है ना. एका लेक्चर मध्ये एका दिवशी 25 वर्ड म्हणजे भरपूर झाले है ना. एवढेच काय करायचं, लक्षात ठेवण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. कशासाठी करायचा आहे प्रयत्न, कशासाठी करायचा आहे,
एक्झाम मध्ये आलेला जेव्हा काही येतील तेव्हा आपला काय व्हायला नको, मार्क्स सुटायला नको. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, जे काही आता आपली सिरीज चालल, राईट, आणि मोस्ट इम्पॉर्टंट बेसिकली जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे इथे, है ना. जे काही लेक्चर मध्ये वर्ड होतील ना, वर्ड सिरीज मध्ये, है ना, कधी तुमचं काय होईल, समानार्थी, विरुद्धार्थी, नंतर तुमच्या ते काय म्हणी वगैरे असतात त्याचं एक लेक्चर येतील. नंतर आता ही सिरीज आहे समजा संस्कृत मधून मराठीमध्ये किंवा मराठी ते इतर लँग्वेज मध्ये ते एक सिरीज चालू, त्याच्यामध्ये सुद्धा चालतील. क्लिअर आहे हे सगळं, क्लिअर आहे, है ना. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे ना सगळ्यांना. हा, लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, क्लिअर करतो, है ना. जो काही SSC चा मुद्दा आहे तो त्यांना करू देत. तुम्ही फक्त आणि फक्त कुठे कॉन्सन्ट्रेट करा, तुम्ही तुमच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा, तुम्ही तुमच्या एक्झामवरती कॉन्सन्ट्रेट करा. क्लिअर आहे, है ना. SSC CGL म्हणत होते की पुढे पोस्टपोन वगैरे होईल, म्हणून होईलच याची काही गॅरंटी नाही आहे. जी काही डेट आलेली होती आपल्याला अगोदर दिलेले आहेत त्या अकॉर्डिंग टू दॅट डेट, है ना, त्याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं प्रिपरेशन चालू ठेवावं लागेल, है ना. नंबर ऑफ काय करा, मॉक मारा, नंबर ऑफ टेस्ट द्या, त्याच्यावरून तुमचं काय जे काही अनालिसिस असेल ते क्लिअर करा, है ना. अशा गोष्टी करा. आणि मोस्ट ऑफ सांगायचं एवढंच की कॉन्ट्रोवर्सी पासून दूर राहा, है ना. त्यांचं फ्युचर झालेलं आहे, ते सेट झालेले आहेत, ते तुमचं अजून व्हायचंय, तुम्हाला अजून तयार व्हायचंय, है ना. खूप काही मिळवायचं आहे, त्यांचं सगळं झालेलं आहे आयुष्यात. त्यांना आता कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये. 2-4 केसेस त्यांच्यावरती लागलेही तरी त्यांना फरक पडतो का? नाही, काहीच फरक पडणार नाहीये त्यांना, आहे का नाही. ग्रेट लोक आहेत ते, नोकऱ्या सोडून शिकवायचं काम करणारे लोक आहेत ते, त्यांच्या मागे लागू नका. सरळ सांगायचं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासावरती फोकस करा आणि SSC ची एक्झाम द्या. ठीक आहे. आपलं आजचं लेक्चर जर आवडत असेल तर काय करायचं, लाईक करा, शेअर करा, आणि सांगू थकलोय बाबा कमेंट करा. काय तुमचा जो रायटिंगचा आमचा प्रॉब्लेम असेल, अक्षर लहान आहेत, मोठे आहेत, है ना, तर काय करा ते सांगा आम्हाला तिथे कमेंट मध्ये की सर तुम्ही काय करा, अक्षर मोठे काढा, छोटे काढा. क्लिअर आहे, कॅमेराची दिसत नाहीये, तुम्ही सांगाल तर आम्हाला समजणार आहे, राईट. लाईव्ह लेक्चर नसतात आपले लेक्चर कोणते, रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये लेक्चर आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे, चलो, थँक्यू.